सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। श्री क्षेत्र कुणकेश्वराची वार्षिक जत्रा 15 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी या कालावधीमध्ये मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे। यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवस्थान ट्रस्ट कडून सर्व तयारी युद्धपातळीवर सुरू असून हिरकणी कक्ष उभारण्यात आला असून हा कक्ष कायमस्वरूपी राहणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। यावेळी तेली काय म्हणाले ते पाहूया। 15 तारीखला कुणकेश्वर मंदिरामध्ये यात्रोत्सव साजरा होतोय। कशा प्रकारचं नियोजन आहे आणि शासकीय पूजा जी आहे ती कोणाच्या हस्ते होणार आहे अगदी थोडक्यात। नमस्कार, सर्वप्रथम मनपूर्वक तुमचं हार्दिक स्वागत। त्यावेळी 2026 15-17 फेब्रुवारी आमचा महास्थानाचा जो महामहोत्सव म्हणजे महाशिवरात्री जी आहे जी पंचांगाच्या तिथीनुसार शास्त्रात येते त्याप्रमाणे ती यात्रा पार पाडण्यासाठी आमचे पालकमंत्री किंवा जिल्ह्याचं जे प्रशासन आहे सगळ्या खात्याचे खातेप्रमुख आहे त्यांनी आमची बैठक झाली, नियोजनाची बैठक झाली आणि त्या नियोजनाच्या बैठकीमध्ये येणारा भाविक भक्तगण असेल, पर्यटक असेल किंवा येणारे देवस्वरार्थी त्यांची रयत असेल यांच्या कुठल्याही सुविधामध्ये खंड पडणार नाही, कुठल्याही सुविधामध्ये अडचण येणार नाही अशा प्रकारचं जागरूकतेने या ठिकाणी आमच्या पालकमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेने देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायत कुणकेश्वर ग्रामस्थ देवसेवक यांनी जबरदस्त असं नियोजन केलेलं आहे। त्या ठिकाणी शिस्तीमध्ये लाईनीत दर्शन घेण्यासाठी रात्री 2:30 वाजता प्रथमपूजा पार पडल्यानंतर सन्मानाच्या व्यक्तीनुसार आता त्यासाठी आमचे पालकमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सन्माननीय वरच्याच दर्जाच्या लोकांना आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि त्यांचे जे प्रयत्न चालू आहेत त्यात नक्कीच आम्हाला वाटतं की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळेच वरच्या लेवलची लोक माणसं सन्माने येतील। त्या दृष्टिकोनातून त्यांचाही या ठिकाणी आदर सन्मान होणार आहे आणि ह्या दृष्टिकोनातून जो सन्मानाची पूजा जी 2:30 वाजता पूर्ण होणार आहे आणि 2:30 वाजता ज्या दर्शन रांगा आम्ही चालू करणार आहेत ते सायंकाळी त्याच दिवशी 5 वाजता ते दर्शन लाईन पूर्ण होणार आहे। त्याच्यानंतर 5च्या नंतर रात्री 12 वाजेपर्यंत देवस्वरांना आम्ही वेळ दिलेला आहे, त्यांची मग रयत असेल त्यांना लाईनी दर्शन देणार आहे। अशा प्रकारे चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्या बाकीच्या ज्या काय गोष्टी आहेत म्हणजे वीज असेल, पाणी। आता मग शेवटचा दिवस जो आहे 17 फेब्रुवारी त्या दिवशी अमावास्या आहे आणि तीर्थस्नानासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लोक येणार आहेत, काय नेमकं त्यावेळी विशेष आहे? हा एक महत्त्वाचा अविस्मरणीय क्षण असतो पवित्र तीर्थस्नानाचा। लाखो हजारोच्या अंतरात लाखो भाविक भक्तगण येत असतात आणि त्या ठिकाणी जो मुहूर्त असतो पंचांगाचा पवित्र मुहूर्त असतो, पवित्र स्थानाचा मुहूर्त असतो, तर त्या ठिकाणी 17 तारीखला येतो। हा योग 17 तारीखला जुळून आलेला आहे आणि त्यासाठी सर्व भाविक भक्तगण, सर्व देवसाऱ्या त्या ठिकाणी या पवित्र स्थानाचा लाभ घेणार आहेत आणि सर्वांनी घ्यावा अशी या मार्फत मी सर्वांना विनंती करतो। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।